नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता आलेलो गावाला, आपल्या कोकणात गिरी या गावामध्ये। तर आपल्या वर्षभराची प्रतीक्षा आता उद्या संपणार आहे। म्हणजे आज आहे 26 ऑगस्ट आणि उद्या बाप्पांचं आगमन होणार आहे। उद्या बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत। तर आता तयार झालो आहे मी। आज आपण बाप्पांना घेऊन येणार आहे आपल्या घरी, कारण आदल्या दिवशीच आपण घेऊन येतो गणपती बाप्पांना। तर आज लवकरच जायचं आहे, तर 12 वाजता जायचं आहे, 15 मिनटं राहिलेत। सो आता बाकीचे आपल्यासोबत जे असतात गुरवबंधू ते पण येणार आहेत, त्यांचे 2 गणपती, आपचा एक, असे 3 गणपती आपण आज घेऊन येणार आहे। दरवर्षी आपण दुपारनंतर जातो, पण यावर्षी थोडा टेम्पोचा बुकिंग असतं, टेम्पोवाल्याला दुपारनंतर वेळ नाही, दुसरीकडे जायचं आहे। सो मला गावाला येऊन आता 2 दिवस झालेत, पण 2 दिवसामध्ये बाकीची तयारी होती। सो चला तुम्हाला दाखवतो। अजूनपर्यंत आपलं डेकोरेशन काय रेडी झालं नाही, तरी पण दाखवतो काय काय तयारी केली। तर मी 2 दिवसापूर्वी आलो, तर आता कलर, आपला घराला कलर नव्हता, तर कलर मारला 2 दिवसात, काल पूर्ण झाला, असा कलर मारला आहे। आणि सध्या असा करून ठेवला आहे बघा, हे पड्डे लावलेत इकडे बॅकग्राऊंडला असा मारून कलरचा, आणि इकडे ही फुट्ट्याची फ्रेम बनवली, याला आपण आता फ्लावर्स लावणार आहेत आर्टिफिशियल। आणि असा ही पाठीमागची अशी शेड आहे, ती आता दिसणार नाही। सो इकडे देवाच्या रूममध्ये पण मारली, अजून एक शेड मारायची आहे, बॅकग्राऊंडचा मारायचा आहे। आणि बाहेर आपला बाहेरचा कलर आहे, तिकडे पण व्हाईट वॉश मारून ठेवलं आहे, पाहू शकता। आता असा व्हाईट वॉश मारलं आहे। बाकी नंतर काय बाकीचा जो कलर आहे तो आपण गणपती बाप्पा बसल्यानंतर पूर्ण करू शकतो। सो आता एवढी तर तयारी झालेली आहे। आणि हे टी शर्ट जे बघताय ते यावर्षी आपण लॉन्च केलेलं मोरया, तर कसा प्रतिसाद आला ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल। सो यावर्षीचं हे आपलं गणपती बाप्पाचं टी शर्ट छापलेलं आहे। आपण यूट्यूबवर प्रमोशन केलं नव्हतं, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती केलेलं। सो त्याच्याबद्दल नंतर बोलूया। तर आता जायची घाई आहे, तर जाऊया फटाफट आणि आपल्या गणपती बाप्पांना घेऊन येऊया, आणि मग उद्या आपले गणपती बाप्पा आसनावरती विराजमान होतील। तर बोला गणपती बाप्पा मोरया। आता आम्ही चाललोय गणपती बाप्पा आणायला, आणि पाऊस पण आलाय। पुढे या, पुढे याचो पोलीस पाटील। 12 वाजल्यापासून आम्ही तयार आहोत, 12 वाजल्यापासून। 12 वाजता सांगता नाही, किती आता वाजले? 1:30 वाजले। बोला पोरांनो, गणपती बाप्पा मंगल मूर्ती वरवो, अरे वरवो। आता मी राहतो खाली, माझा गणपती मागे राहील। तर मित्रांनो, आता आपण चित्रशाळेच्या इकडे आलेलो, आणि आपण जाऊया आणि बघूया आपला गणपती बाप्पा कुठचा या वर्षी। बघा छान छान गणपती बाप्पा, सगळे मोठेच दिसतात इकडे। बाजूवर येसू द्या। तुझं बघ नाही हो, लालबागचा राजा आहे आमचं, आतमध्ये वाटतं स्पेशल आहे तो।
चला गणपती बाप्पा वर बघ रे वर वर. पावसाचं वातावरण झालंय, फुल आभाळ आलाय बघा. त्याच्या अगोदर सगळे टेम्पोत गणपती बाप्पा. हे बाहेर तिकडे लावा रे, विजलो तो विजलो. चला रे घ्यावा लवकर, पाऊस आता. पाऊस आला, पाऊस. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती वाढवला तर किमती पण वाढ. ते गणपती बाप्पांना देवघरात ठेवलाय, इथे पाहू शकता. यावर्षीचे गणपती बाप्पा आपले. आणि अचानक पाऊस आला जोरात. प्लॅस्टिक वगैरे काही घेऊन गेलो नाही, कारण आपला शाळेजवळ टेम्पो गेला. इथे घराजवळ पण आपला काही लांब नाही, त्याच्यामुळे काय थोडा काय प्रॉब्लेम नाही झाला. आता जेवण वगैरे करून घेऊया आणि बाकीचा जो डेकोरेशन उरलं आहे, लाईटिंग वगैरे, याच्यानंतर सुरू करूया. चला. नमस्कार मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे. तर आता काल आपण बाप्पांना घेऊन आलोय आणि आज आहे गणेश चतुर्थी. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पांचा आज आगमन झालेलं आहे आणि आज गणपती बाप्पा आपल्या विराजमान होणार आहेत 11 दिवसांसाठी आपल्या घरी. सो आता बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला इकडे तिकडे सगळे गणपती बाप्पांचे आवाज ऐकायला येत असतील गाण्यांचे. सो आता सगळी आजूबाजूला सगळीकडे स्पीकर लागलेत आणि आता छान अशी गणपती बाप्पांची आरास पण चालली, तुम्हाला काल दाखवलं नाही. सो पाहू शकता, असं सिम्पलच असं बनवलंय आपण. इकडे आर्टिफिशियल फ्लॉवर्स लावलेत आणि अशा प्रकारे बनवलाय. हा बेस आहे आपला पुट्ट्याचा बनवलाय, आपण मुंबईवरून घेऊन आलेलो. हे बघा इकडे पाहू शकता आपण, अशा टाईप फ्रेम आहे, त्याला अशी फ्लॉवर्स लावलेत. इकडे अशा पाठीमागे माळा सोडल्यात. इकडे बघा मंडपी सजवली आहे. इकडे कौंडाळ आहे, इकडे कांगणं आहेत, हरणं आहेत, तिरडा आहे. तर अशा प्रकारे माटी सजवलेली आहे. आम्ही मंडपी बोलतो, काही ठिकाणी माटी बोलतात. तर माटी पण सजवलेली आहे. तर थोड्याच वेळात बाप्पा आपल्या इथे आसनावरती विराजमान होतील. कारण आपला जो बाप्पा आहे तो आपल्या मूळ घरातला बाप्पा बसल्यानंतर पण बाप्पा बसवतो आसनावरती. सो आता वाजलेत 9, 10-11 वाजेपर्यंत होईल. तोपर्यंत आपले घरातली देवबाप्पांची देवांची पूजा वगैरे करून झालेली आहे. तो आता पाहुण्याचा आरास पण झालेला आहे. संध्याकाळी आरती वगैरे असतील, ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेल. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मंडळाचा गणपती बाप्पा विराजमान होत आहे आसनावरती.
तर मित्रांनो आता गणपती बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत. आता मस्त की छान अशी गणपती बाप्पांची पूजा वगैरे झालेली आहे. पाहू शकता आता गणपती बाप्पा कसे दिसतात आपले. आता गणपती बाप्पा आपले 11 दिवस या आसनावरती विराजमान असणार आहेत. सो छान अशी आता पूजा झाली आहे. आता दुपारी नैवेद्य वगैरे होईल. आता गाराणं वगैरे होईल, गावकरी येईल तेव्हा. त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे, मग संध्याकाळी बाप्पाची आरती होईल. आता आपण घरच्या घरीच आरती केलेली आहे छोटीशी. सो छान अशी आता पूजा झाली आणि आता मंगलमय वातावरण असं झालेलं आहे घरामध्ये. पाहू शकता आता आता या मकराला शोभा आलेली आहे. पाहू शकता या आरसाला, आरस काय मकर बोलतात काय आरस बोलतात, तर त्याला आता शोभा आलेली आहे आणि आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. वेडी वाकडी आपली बाप्पाची सेवा केलेली आहे आणि ती मान्य करून घेईल आपला बाप्पा. काही चूकभूल झाली असती तर आपल्या पोटात घालील आणि आपल्याला क्षमा करेल. सो छान असा गणपती बाप्पा आपला पाहू शकता, या वर्षीचा गणपती बाप्पा. सो चला आता थोड्या वेळाने भेटू. आता डायरेक्ट संध्याकाळीच भेटू आपण आरतीमध्ये. तो आता दुपारी नैवेद्य वगैरे दाखवून मस्तपैकी थोडा आराम वगैरे करू आणि संध्याकाळी जाऊ बाप्पांच्या आरतीला. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि पाऊस पण सुरू झाला आहे. सो आता वेळ झाली आहे आरत्यांची. सो आता आपण चाललो आहोत आपल्या मूळ घरी खाली गाडीवाडीमध्ये. इथे आपल्या बाप्पाची पहिली आरती होईल, त्याच्यानंतर मग बाकी सर्व गणपतींची आरती होती. तर जाऊया आता आपण पाहूया गणपती बाप्पांची आरती. Moria, 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 moria.